नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण वनरक्षक या पदाचे जे निकाल आहे त्याची आतुरतेने वाट बघत आहोत। जवळपास आता जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे ती जवळपास पार पडलेली आहे। काही जिल्ह्यांची जी प्रक्रिया आहे ती अजून चालू आहे, ती लवकरच पूर्ण होईल आणि रनिंग टेस्ट जी असेल ती सुद्धा धाव चाचणी देखील लवकरच कंप्लीट होईल आणि अंतिम निकाल आपल्या समोर असेल। तर काही जिल्ह्यांचे बाकी आहे आणि काही जिल्ह्यांचे निकालसुद्धा आता प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं असेल अमरावतीचा जो निकाल आहे तो मागेच प्रसिद्ध करण्यात आला होता। मेरिट लिस्ट जी आहे, धाव चाचणी व जी आपली आधीची चाचणी होती, जी रिटन टेस्ट होती, त्या दोन्ही टेस्टची मिळून लिस्ट त्यांनी एकत्रित गुण प्रसिद्ध केलेले होते अमरावतीचे। तसेच आता आणखीन 2 जिल्ह्याचे गुण प्रसिद्ध केलेले आहेत। कोणते जिल्हे असणार आहेत आणि मेरिट लिस्ट कशा पद्धतीने असेल आणि टॉपर कितीचा असेल, तर याची सर्वांना उत्सुकता लागली असेल। तर आपण आता बघूया नेमकं कोणत्या जिल्ह्यांचे जे मेरिट लिस्ट आहे ते प्रसिद्ध झालेले आहेत। आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे आपण खाली बघू शकत आहोत की फायनल सिलेक्टेड लिस्ट जी आहे ती आतापर्यंत फक्त अमरावतीने जाहीर केलेली आहे। आणि त्यानंतर आता जे एक्झामिनेशन आणि रनिंग टेस्ट आहे तर त्याच्यावर कॉमन मेरिट लिस्ट जी आहे ती आतापर्यंत 3 जिल्ह्यांनी जाहीर केली आहे। आतापर्यंत एकच जिल्ह्याची आपल्याला अपडेट आली होती की फक्त अमरावतीने जाहीर केली, पण आता चंद्रपूर आणि नाशिकची लिस्टसुद्धा आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला त्यामध्ये एकत्रित गुण जे आहेत ते बघायला मिळणार आहेत। आणि जे डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे त्यांची लिस्ट यवतमाळने जाहीर केलेली आहे। आपण ती जाऊन बघू शकणार आहोत इथून डाउनलोड करून। तर अशा पद्धतीने लिस्ट इथे आलेल्या आहेत। तर आपल्याला फक्त इथे मेरिट लिस्ट बघायची आहे, जी एक्झामिनेशन आणि रनिंग टेस्ट या दोन्ही मिळून असणार आहे। तर चंद्रपूर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांची ती लिस्ट आता जाहीर झालेली आहे। अमरावतीची मागेच जाहीर झालेली होती। जर या तिन्ही तुम्हाला PDF लागत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या PDF मिळवू शकता। तिथे सर्च करून वगैरे कुठेतरी PDF सापडून जाईल आणि याची दोन जिल्ह्यांची जी PDF आहे ती मी लगेच व्हिडिओच्या खाली टाकून देईल, जेणेकरून ती तुम्हाला सापडण्यास अवघड जाणार नाही। तर बघूया नेमकं काय दिलं त्यांनी PDFमध्ये। तर ही PDF आपल्यासमोर चंद्रपूर जिल्ह्याची ओपन झालेली आहे। त्यामध्ये आपण बघू शकतोय की मेरिट लिस्ट जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 45% जास्त गुण असलेल्या उमेदवारांची जी चाचणी आहे, रनिंग टेस्ट आहे ती झालेली होती आणि धाव चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर व महिला उमेदवारांना 3 किलोमीटर अशा प्रकारे धाव चाचणी जी आहे ती घेण्यात आली होती। आणि इथे अजून काय दिलं आहे, उपरोक्त प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता किंवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीवर कोणत्याही उमेदवाराला आक्षेप असल्यास अशा उमेदवाराने आवश्यक पुराव्यासह आपली तक्रार या ईमेलला आपण टाकू शकणार आहोत। त्यानंतर दिनांक 9 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ती सादर करू शकणार आहात। त्यानंतर सदर कालावधी झाल्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही आहे। पेसाचे पदं जे आहेत ते वगळून ही निवड यादी जी आहे ती असणार आहे, त्यामुळे पेसामध्ये जे कॅन्डिडेट असतील त्यांनी काळजी करायची नाही। तर अशा प्रकारे ही चंद्रपूरची आपण बघू शकतो की टॉपर जो आहे तो 182 मार्क्सचा टॉपर चंद्रपूरमध्ये आलेला आहे। की चंद्रपूरमध्ये ज्याला रनिंग टेस्टमध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत आणि 102 मार्क जे आहेत ते रिटन टेस्टमध्ये मिळालेले होते। तर अशा पद्धतीने ही लिस्ट आहे आपल्या सगळ्यांची आणि त्यामध्ये बऱ्यापैकी चांगले गुण जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत। तर अशा पद्धतीने ही लिस्ट असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटची कॅटेगरी दिलेली आहे, मार्क दिलेले आहे, ऑनलाईन एक्झामिनेशनचे मिनिट्स दिलेले आहेत, तुम्हाला किती लागले मिनिट आणि सेकंडसुद्धा दिलेले आहेत, रनिंग टेस्टसाठी किती लागले आणि रनिंग टेस्टचे मार्क्स दिलेले आहेत आणि एकूण मार्क्स इथे दिलेले आहेत तुम्हाला। आणि इथे समोर आपल्याला डेट ऑफ बर्थ दिसत असेल आणि पार्टिसिपंट ID आणि नाव इथे आपल्याला दिसणार आहे। आणि मेरिट लिस्टचा नंबर जो आहे तर तो इथे असणार आहे आणि इथे आपला सिरियल नंबर असेल। तर रँकिंग यावाईज आपली होणार आहे। तर अशा पद्धतीने ही चंद्रपूरची होती। आता आपण नाशिकची सुद्धा बघून घेऊया। तर आपल्यासमोर ही आता नाशिकची ओपन झालेली आहे। 80 गुणांपैकी इथे काय दिलेलं आहे, एकूण किती उमेदवार होते तर 5640 उमेदवार यासंबंधी होते आणि त्यांची लिस्ट जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने आपण बघू शकतो इथे। आणि जो नाशिकचा टॉपर जो असणार आहे तो नाशिकचा टॉपर आहे एकूण 162 मार्क्सचा। आपण डिफरन्स बघू शकतो 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला किती डिफरन्स दिसून येतो इथे। तिथे 182चा टॉपर होता आणि इथे 162 मार्क्सचा टॉपर आहे। रँक वाईज इथे लिस्ट लावलेली आहे त्यांनी, मार्क्स वाईज
लिस्ट इथे आपल्याला दिसते आणि अशा पद्धतीने मार्क्ससुद्धा चांगले आलेले आहेत. बऱ्याच मुलांना चांगले मार्क्स इथे आलेले आहेत. बहुतेक ग्राउंड टफ असेल नाशिकचं, त्यामुळेच मार्क्स कमी आलेले आहेत. आपण बघू शकतो आहे इथे आउट ऑफवाला मला एकच दिसतो आहे फर्स्ट लिस्टमध्ये, इथे 1 आणि इथे 2. तर अशा प्रकारे आउट ऑफ मार्क्सवाले रनिंग टेस्टमध्ये फार कमी आहेत नाशिकला. ग्राउंड टफ असेल कदाचित. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ग्राउंड टफ होतं की नाही नाशिकचं, आणि कोणाकोणाचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला या लिस्ट लागत असतील तर टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करू शकणार आहात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.